रामकृष्ण हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रोत्सव आजपासून चालू होत असलेलं हे शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानिमित्तानं आपली ही चिंतन सेवा नवरात्रोत्सव उदो बोला भाग 1. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व देवी भक्तांना, सर्व हिंदू बांधवांना, हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हा उत्सव साजरा होतो आपल्याला कल्पना आहे. तेव्हा आपल्या सर्वांना या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या चिंतनाकडे वळतो. नवरात्रोत्सव, नवरात्री म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्यासाठी हा मोठा सणच आहे, नाही का? हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण, अनेक उत्सव, अनेक धार्मिक परंपरा ह्या आपण सण म्हणूनच साजऱ्या करतो असं म्हटलं तरी चालेल. चैत्र नवरात्र आहे आणि हे आपलं अश्विन महिन्यामधलं हे नवरात्र आहे. हे दोन्ही नवरात्र आपल्याकडे मोठ्या भक्तिभावाने साजरी केल्या जातात. त्यातलं हे आजचं शारदीय नवरात्राचा प्रारंभ आजपासून होतो आहे. आज घटस्थापना आहे. अनेकांच्या घरी घटस्थापना होते, कोणाच्या घरी घटाची स्थापना होत नाही. देवीची पूजा केली जाते. नवरात्र 9 दिवस देवीचं स्तवन, पूजन, आरती आपण करत असतो. सर्वत्र नवरात्राचा काळ म्हणजे देवीच्या भक्तीच्या, देवीच्या स्तवनाचा, देवीच्या स्मरणाचा, देवीच्या उपासनेचा, देवीच्या पूजेचा हा काळ आहे, नाही का? नवरात्रा निमित्तानं सांगावं, काय सांगावं महाराज? नवरात्र हे देवीच्या अनेक रूपाचं आपण ह्या नवरात्रामध्ये पूजन करत असतो. असं म्हणतात 108 देवीचे पीठ आहेत. काही ठिकाणी 51 पीठ सांगितले, काही ठिकाणी 52 सांगितले, काही ठिकाणी 108 पीठाचा सुद्धा उल्लेख आहे. अनेक देवींचे नाव, अनेक देवींचे रूप, नाही का? जगदंबा, रेणुका, अंबा, अंबिका, चामुंडा, एकविरा, कामाक्षा, कामाक्षी, एकविरा, सप्तशृंगी, महालक्ष्मी, भवानी, तुळजा भवानी, कितीतरी देवीचे नाव आहेत. अनेक रूपाने देवी नटलेली आहे आणि अनेक वेळा देवीने जो अवतार घेतला. देव आणि देवी अवतार घेतातच मुळात तुमच्या आमच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी, दृष्टांत निर्दालन करण्यासाठी आणि भक्तांना मदत करण्यासाठी देव आणि देवी अवतार घेत असतात. आपल्याला कल्पना आहे आम्हासाठी अवतार, नाही का? आपण बरेचदा हा विषय घेतला आहे. भक्तांच्या रक्षणासाठी देवदेविता अवतार घेत असतात. तेव्हा या नवरात्र काळामध्ये अशा या देवी महात्म्याचा, देवीचं स्मरण, देवीचं स्तवन करण्याच्या हेतूनं आपण आजपासून ही पुढची 9 दिवस उदो बोला ही आपण मालिका सुरू केली आहे. आजचा पहिला दिवस आहे. आज प्रास्ताविक म्हणा किंवा थोडं त्या संदर्भाने मी बोलणार आहोत. जगदंबा, रेणुका, सप्तशृंगी, तुळजा भवानी. मी जसं म्हटलं की हिंदुस्थानामध्ये अनेक ठिकाणी देवीचे स्थान आहेत. प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठे देवीचं स्थान आहे महाराज. एवढंच कशाला, हे जे देवीचे पीठ सांगितले गेली आहेत, कथा त्यामागची अशी आहे की दक्ष प्रजापतीने यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञामध्ये भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही, निमंत्रण दिलं नाही. भगवान शंकर तिथे गेले नाहीत, पण सती पार्वती तिथे होती. भगवान शंकराला राग आला आणि भगवान शंकर त्या दक्ष प्रजापतीच्या तिथे गेले. निमंत्रण नसल्यामुळे गेले नाहीत. मा सतीला राग आला आणि मा सतीने भगवान शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे चालू असलेल्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. शंकरजीला माहिती झालं. शंकरजींनी
त्या ठिकाणी रौद्र स्वरूप धारण केलं आणि दक्ष प्रजापतीच्या तिथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा, सती मातेने उडी टाकली, सती मातेला बाहेर काढलं गेलं आणि मग मात्र शंकरजीचं रौद्र स्वरूप रौद्र रूप कोणीही त्या ठिकाणी आवरू शकत नव्हतं. काय होईल आता, ब्रह्मांडाचा नाश होईल की का, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणतात भगवान विष्णूने सर्व देवांनी शंकरजीचं स्तवन केलं, प्रार्थना केली, पार्वती मातेला सती मातेला त्यांच्याजवळून बाजूला केलं आणि मग सती मातेचे तुकडे अनेक ठिकाणी शरीरांचे अवयव पडले आणि त्यावरून ते पीठ निर्माण झालं, अशी पौराणिक आख्यायिका आपल्याकडे सांगितली जाते आणि ती तशी आख्यायिका आहे. कुठे देवीचे डोळे पडले, कुठे देवीचा कान पडला, कुठे देवीचं हात पडले, कुठे मनगट पडले, कुठे पाय पडले, कुठे हृदय पडलं, अशी आख्यायिका आहे. आणि मग जिथे जिथे देवीचे शरीराचे अवयव पडले, दागिने पडले, तिथे तिथे पीठ निर्माण झाले आणि मग त्याला देवीचं पीठ म्हणून मोठं महात्म्य आलं, अशी आख्यायिका आपण ऐकत असतो, वाचत असतो, नाही का. तेव्हा यातली काही पीठ पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये असल्याचंही सांगतात. आता बाकी पीठाबाबतीत आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आपल्याला माहिती आहे, नाही का. करवेळ निवासिनी कोल्हापूर आणि तिथे असलेली महालक्ष्मी अंबा माता हे एक पीठ आहे. छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी हे सुद्धा, तुळजापूर सुद्धा एक पीठ आहे महाराज. रेणुका मातेचं माहूरगड हे सुद्धा एक पीठ आहे आणि वणी येथील, नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी मातेचं स्थान हे एक अर्धपीठ, असे 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राची भूमी मुळातच पवित्र आहे, पावन आहे आणि संतांनी ते अधिकच पावन केली आपल्याला माहिती आहे. अशा या नवरात्राच्या उत्सवाच्या निमित्तानं देवीची स्तुती, देवीचं स्तवन, देवीचं चरित्र, देवीचं महात्म्य वर्णन करत असताना 108 पीठ, 51 पीठ, 52 जे काही असतील ते पीठ असतील, अनेक देवींचे नाव असतील. मुळात देवी म्हणजे काय हो? देवी म्हणजे काय? देवी आणि देव यामध्ये काही फरक आहे का? देवी कुणाला म्हणावं? भगवत आणि भगवती. आपण भगवंत म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे. ऐका यशस्वी अवधान ज्ञान वैराग्यश्वर हे साई गुणजेत वसतसे ऐसा तो भगवंतू, ही व्याख्या माऊली ज्ञानोबाऱ्यांनी केली तर ज्ञानेश्वरीमध्ये. मग हा जर भगवंत आहे तर भगवती कोण महाराज? नाही. शिव जर भगवंत तर शक्ती म्हणजे देवी. आणि म्हणून आपण शक्तीपीठाचे म्हणतो ना, किंवा देवीला शक्ती म्हणतो. अहो कशाला, नारी शक्ती सुद्धा आपण म्हणतो, महिलांना सुद्धा शक्तीचं स्थान त्या ठिकाणी आपण देत असतो. एक सांगू का तुम्हाला, जगदंबा, रेणुका, महालक्ष्मी, अंबिका, एकवीरा, चामुंडा, यलम्मा, काय देवीचे नाव असतील ते असतील, पण पुराण काळामध्ये सुद्धा ज्या काही ऋषीपत्नी आहेत, ज्या काही स्त्रिया आहेत, ज्या काही महिला आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला देवी म्हणता येईल. पुराण काळाचा विचार जर केला तर गार्गी, मैत्रेयी, अदिती ह्या सुद्धा देवीच आहेत महाराज. मी नारी शक्तीचा विचार आला म्हणून सांगतोय. अलीकडे आम्ही नारी शक्तीचा जागर म्हणतो, स्त्री शक्तीचा जागर म्हणतो. स्त्री ही जननी आहे, सहस्त्र काळाची जननी आहे म्हणतात ना स्त्री. आता अलीकडे आपण ऐकतो ना, उपभोगाचं साधन नाही, स्त्री आहे, माता, स्त्री असं आहे तसं आहे. हे आजचं नाही महाराज. पुराण कालापासून शास्त्राने सुद्धा स्त्रीला, महिलेला, नारीला तोच दर्जा दिला आहे आणि त्या महिलेने, नारीने सुद्धा तो दर्जा कायम ठेवल्याचं आपल्याला दिसतंय. जेव्हा देवीच्या रूपाकडे बघताना आपण देवीचं नवरात्र करतो तेव्हा आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे, याचाही विचार केला पाहिजे. जगदंबा, रेणुका, महालक्ष्मी, अंबिका, एकविरा ह्या जरी देवी असतील तरी यांचं पूजन करताना, यांचं स्तवन करताना आम्ही इतरही नारी शक्तीमध्ये सुद्धा देवी आहे याचा विसर आपल्याला कुठे पडत चालला की काय असं वाटते. मी सांगितलं गार्गी, मैत्रेयी, अदिती ह्या जशा देवी आहेत महाराज, तसंच संत चरित्राचा विचार केला तर संत मीराबाई देवी नाहीत का?
संत मुक्ताबाई देवी नाहीत का? संत जनाबाई देवी नाहीत का? ज्यांनी देवास एकरूप होण्यासाठी सर्व आयुष्य आपलं फक्त परमात्मा प्राप्तीसाठी घालवलं नव्हे परमात्मा स्वरूपामध्ये विलीन झाल्या त्या मीराबाई देवीच नाहो. सर्व संगी वीट आला तू एकला आवडशी अशी ज्यांची भावना झाली. कशाचीही भीती न बाळगणं, कशाचीही झुंज द्यावी लागली तरी देणं हेच देवीचं रूप आहे. मीराबाईने कशाची भीती न बाळगता महाराज पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई नाचतायत उडतायत कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी ही देवी आहे. मुक्ताबाई माऊली ज्ञानोबाऱ्यांसारख्या महावैष्णवांना जेव्हा राग येतो, समाजाचं वागणं बघून ज्यावेळेला माऊली ज्ञानोबाराय दरवाजा लावून घेतात, ताटी लावतात आणि आतमधून दरवाजा उघडत नाही, त्यावेळेस ज्ञानोबारायांना समाजातून उठवण्याचं धाडस दाखवणारी मुक्ताबाई ही शक्ती कमी आहे का? म्हणून ती सुद्धा आदिशक्ती देवी आहे. जनाबाई वर्णन करतात ना, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी, आदिशक्ती मुक्ताबाई. किंवा आदत्रे जननी देवाची, आदत्रे जननी देवाची, जगोद्धारा लागी धरी लावतार. माऊली ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांनी अवतार घेतला. आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली, आदत्रे जननी देवाची अशी मुक्ताबाई सुद्धा देवी आहे. जनाबाई काय अधिकार? देवाला शिव्या घालून देवाला प्रश्न विचारण्याचं धाडस ठेवणाऱ्या जनाबाई देवाला सुनावतात ना, देवा धुंद झाला तुझा दरबार. देवाला त्याची चूक त्याच्या निदर्शनास आणून देणारं सामर्थ्य शक्ती ज्यांच्यात आहे ती देवी असते. आणि म्हणून मुक्ताबाई जनाबाई सुद्धा देवी आहेत. अनेक संत, महिला संत यांच्याकडे आपण देवी म्हणूनच बघावं. अहो एवढंच कशाला, मी त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का? इंग्रजाच्या विरोधात लढणाऱ्या, झुंजणाऱ्या महिला असून सुद्धा आपले हक्क बाधित राखण्यासाठी मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणणारी राणी लक्ष्मीबाई रणरागिणी ही सुद्धा देवीच आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्या काळामध्ये मंदिरं भग्न केली, मंदिरं पडली, दुर्दशा झाली, पाडली, त्यावेळेला त्या मंदिराचा उद्धार करण्यासाठी, देवालय उभारण्यासाठी, त्याचे जीर्णोद्धार करण्यासाठी पुढे आलेली एक महिला अहिल्याबाई होळकर, त्या सुद्धा आमच्यासाठी अहिल्या देवीच आहे. मी का सांगतो आहे? जेव्हा नारी शक्तीचा विचार येतो, नवरात्रामध्ये तो विचार जरूर केला पाहिजे. कारण आम्ही देवीची पूजा करतो, नवरात्राचे उपवास करतो. कोणी 10 दिवस चप्पल घालत नाही, कोणी एक भुक्त राहतं, कोणी पूर्ण उपवास करतं. पण एक सांगू का, हे करता ते वाईट नाही, पण हे करत असताना आपल्या घरातल्या देवीला तिची हेळसांड करून, तिची प्रतारणा करून, तिची निंदा नालस्ती करून, तिला शिव्या घालून जर हे सर्व होत असेल तर नक्कीच त्याचा काहीही फायदा नाही. हे माझं ठाम मत आहे महाराज. ज्या घरामध्ये आपल्या मातेला किंमत नाही, ज्या घरामध्ये आपल्या पत्नीला किंमत नाही, ज्या घरामध्ये आपल्या कन्येला किंमत नाही, म्हणजे शक्तीला किंमत नाही. आणि नारीच्या ठिकाणी जर शक्ती आहे आणि शक्ती हे जर देवीचं रूप आहे तर तुम्ही किती उपवास करा, भक्ती करा, तुमच्या भक्तीलाही अर्थ नाही, उपवासालाही अर्थ नाही. म्हणून सांगतो, शक्तिपीठ जगतामध्ये सर्वत्र असतील, पण आपल्या घरामध्ये सुद्धा शक्तिपीठ आहे अशी भावना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने हा नवरात्रोत्सव आपण साजरा करतो आहोत असं आपल्याला वाटेल. आणि तेच आपल्याला या उत्सवावरून शिकायचं असतं. मी सांगून गेलो, ह्या सर्व मोठमोठ्या माता ह्या देवी आहेत. छत्रपती शिवरायांना जन्म देणारी माझी जाऊ ही देवी आहे महाराज. जिनं बालपणी आपल्या
राजाला महाभारत रामायण सांगितलं आणि हिंदुत्वाचं रक्षण, धर्माचं रक्षण करण्याचं बालकडू पाजलं, ती सुद्धा देवीच आहे. अशा या देवींचा हा उत्सव आहे. जगदंबेचा, रेणुकेचा हा तर उत्सव आहेच आहे. आपण ह्याही सर्व देवी आहे. ही जर भावना तुमची आमची झाली तर जगतामध्ये नारी शक्तीचा वेगळा जागर करण्याची आवश्यकता भासेल असं नाही. आणि त्यांच्यावर कोणीही वक्र दृष्टीने पाहण्याची हिंमत होणार नाही. कारण त्यांच्या ठाई देवी आहे हे जर भावना झाली तर देव आणि देवीशी कोणी असं ओंगळ काम करण्याचा प्रयत्न करेल का? म्हणून मी थोडंसं वेगळं चिंतन मांडत असेल. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की नवरात्रोत्सवाचं चिंतन चालू आहे, उदो बोला मालिका म्हणतात आणि सांगतात काय, हे सांगितलं पाहिजे. कारण आध्यात्मिक विचारातून सामाजिक विचार कुठेतरी पोचल्या गेला पाहिजे, नाही का? आणि हे सांगत असताना मी पुढे जे चिंतन करणार आहे ते चिंतन संतांच्या वचनाचा आधार घेऊन मला देवी नवरात्राचं चिंतन करायचं आहे. तेव्हा कुठल्या संतांच्या वचनाचा मी आधार घेणार? आपल्याला माहिती आहे, भागवत सांप्रदायिक वारकरी विचाराच्या संतांची प्रमाणे घेऊन मी चिंतन करणार आहे. आणि मग असं चिंतन मी करत असताना ज्या वारकरी संतांच्या अभंगाच्या प्रमाणाचं मी आधार घेऊन चिंतन करणार आहे ते वारकरी संत तर एकनिष्ठ पांडुरंगाचे भक्त आहेत, नाही का? ते म्हणतात आम्ही पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला भजणार नाही. अनेकापै काम नाही आता एक गाव्याम मे विठोबाचे नाम आणि कापी काम नाही अत. ज्यांनी विठ्ठलाशिवाय दुसरा देवच ज्यांनी मानला नाही त्या संतांची प्रमाण मी कशी घेणार सांगा? थोडस चिंतन केलं पाहिजे. संत माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय हे भगवंताचे म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत. तरी सुद्धा ते देवीचं वर्णन करतात. का करतात? आम्ही बरेचदा असं म्हणत असतो वारकरी संप्रदायामध्ये, विठ्ठलाशिवाय दुसरा देव नाही, दुसरीकडे जायचं नाही, हे सर्व खरं आहे. पण तरी त्यांनी देवीचं वर्णन का केलं असावं याचा विचार करावा लागेल की नाही? तो केलाच पाहिजे. आणि तो करण्याचा काळ म्हणजे नवरात्राचा आहे. आणि म्हणून त्यांची वचनं घेऊन, त्यांची अभंग घेऊन आपण चिंतन करणार आहोत. तुकोबारायांसारखे संत म्हणतात, माऊलींसारखे संत म्हणतात की मी दुसऱ्या देवाचं नाव घेणार नाही. शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटील. मी जर एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं जर भजन करेल, त्यांचं नाव घेईल तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होईल असं म्हणतात. आणि तेच तुकोबाराय, तेच ज्ञानोबाराय, तेच एकनाथ महाराज देवीचंही वर्णन करतात. हो, कसं काय? तेव्हा एक सांगतो, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, भागवत धर्माचं तत्वज्ञान असं आहे महाराज, एकनिष्ठ जरूर आहोत. आमच्या कुळीचे दैवत विठ्ठल आहे जरी खरं असलं, कुळस्वामिनी विठ्ठल आहे तरी त्या विठ्ठलामध्ये सुद्धा देवी बघण्याचं आमचा संप्रदाय सांगतो. विठ्ठलाचं दर्शन करताना विठ्ठलामध्ये देवी दिसते आणि इतरत्र दर्शन करताना इतरत्र सुद्धा आम्हाला विठ्ठल दिसतो. ही जी दृष्टी झाली ना महाराज, ही दृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा तो संप्रदाय परिपक्व असतो. तेव्हा ते वाङ्मय, तेव्हा ते साहित्य, तेव्हा तो विचार संपन्न असतो असं समजलं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचा, वैष्णव संप्रदायाचा हा विचारच तसा आहे. मुळात 5 पंचायतना आपल्याला माहिती आहे, शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त आणि सौर्य, नाही का? शैव म्हणजे शिवभक्त, वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, आणि काय सांगितलं, शाक्त म्हणजे देवी भक्त, गाणपत्य म्हणजे गणपतीचे भक्त, आणि सौर्य म्हणजे सूर्य उपासक. हे आपल्या पुराण काळापासून आपल्याला सांगण्यात आलं. आणि मग अशा विविध परंपरा असलेले संत, विविध परंपरा असलेले मार्ग, संप्रदाय असताना वैष्णव संप्रदायातले संत सुद्धा शाक्त भक्त ज्यांचं वर्णन करतात त्या देवीचं वर्णन कसं करतात याचा विचार करावा लागेल की नाही? करावाच लागेल. आणि तो करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे महाराज, देव आणि देवी वेगळे नाहीत.
त्याच कारण असं आहे, देव सुद्धा अनादी, देवी सुद्धा अनादी आहे. नवे नवे मी जसं सांगून गेलो, आमच्या दृष्टीनं पंढरपूरचा विठ्ठल रुक्माई ही देवीच आहे. नाथराय वर्णन करतात ना हो, आम्ही विठ्ठलाच्या ठिकाणी, वर विठ्ठलाला देवी म्हणण्याचे अनेक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कारण स्त्रीलिंगी शब्दाचा प्रयोग अनेक अभंगामध्ये आला. जनाबाई काय म्हणते, जनाबाईचा अभंग सांगू का? विठ्ठलाला बाई म्हणते. बाई ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई. विठाबाई विठ्ठल पुल्लिंग आहे की नाही? आध्यात्मिक दृष्ट्या मी थोडंसं सोडतो, पण एक लक्षात घ्या, विठ्ठलाला ज्यावेळेला विठाबाई म्हटलं त्यावेळेला देवीच म्हटलं नाही का? किंवा अभंग आपला आहे ना, कृपाळू माऊली भुक्ती मुक्तीचे भांडार. माऊली म्हटलं ना, कृपाळू आहे, माऊली आहे, कृपाळू माऊली भुक्ती मुक्तीचे भांडार. करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठली, पांडुरंगे येईवो पांडुरंगी. कृपाळू माऊली भुक्ती मुक्तीचे भांडार, ये ग विठाबाई. अनेक अभंगातून देवाकडे बघण्याचा भाव असताना देवाकडे शक्ती रूपाने बघितल्या गेलं, देवाकडे देवीच्या रूपाने बघितल्या गेल्याचं आपल्याला दिसतं. नाथराय एका अभंगामध्ये वर्णन करताना असं म्हणतात, आम्ही पंढरपूरला जातो देवीच्या दर्शनाला. पंढरपूरला कोणती देवी आहे सांगा ना मला? आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ मांडिलाऊ, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीऊ, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीऊ. एका जनार्दनी अंबा, एका जनार्दनी अंबा, उभी कर ठेवणी कटेऊ. करकटावर ठेवून अंबा उभी आहे. करकटावर कोणी ठेवले? विठ्ठलाने ठेवले, रुक्मिणीने ठेवले. आणि नाथराय म्हणतात, करकटावरी अंबा, एका जनार्दनी अंबा उभी आहे. कुठे? करकटावरी ठेवून. आणि म्हणजे याचा अर्थ विठ्ठलाच्या ठिकाणी देवीला बघितलं, देवीच्या ठिकाणी उत्तराला विठ्ठलाला बघितलं. अर्थात असं आहे महाराज, एकाच सर्व आणि सर्वात एक बघणं याला खऱ्या अर्थानं भेदाभेदाचं निर्मूलन म्हणतात. याला खऱ्या अर्थानं सर्वाभूती परमात्माची जाणीव झाली असं म्हणतात. आणि ही जर झाली तरच तो खऱ्या अर्थानं परिपक्व वारकरी होईल, परिपक्व भगवत भक्त होईल. आणि हे शिकण्यासाठीच संप्रदायामधील सर्व अभंगाचं आपण अवलोकन केलं पाहिजे असं मला वाटते नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं. म्हणूनच मी देवी भागवत किंवा इतर देवीचे काही अष्टक असतील, देवीचे काही चरित्र असतील, त्यामध्ये न जाता वारकरी साम्राज्य संतांनी हा जो समन्वय साधला त्याच अभंगाचा आधार घेऊन आपण पुढचं चिंतन करणार आहोत. पुढचं चिंतन करत असताना आपल्या संतांच्या विचाराचाच आधार आपल्याला तिथे घ्यावा लागेल. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना सरस्वती मातेचं, शारदा मातेचं वर्णन केल्याचं आपल्याला माहिती आहे ना. पहिल्या अध्यायामध्ये त्यावेळेला माऊलींनी गणपतीचं चिंतन केलं, गणेश स्तवन केलं, नंतर शारदेचं स्तवन केलं. आपल्याला उभी माहिती आहे, आता अभिनव वाग्विलासिनी, आता अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. शारदेला नमन केलं, सरस्वतीला नमन केलं, देवीला नमन केलं, अंबेला नमन केलं, अशा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, वारकरी आहे म्हणून तो देवीची भक्ती करत नाही, देवीला मानत नाही, असा जो समज, गैरसमज सर्वत्र पसरला तो चुकीचा आहे. देवीची पूजा हे सुद्धा करणं क्रमप्राप्त आहे. एकनिष्ठ राहून देवी सुद्धा देवच आहे हाही विचार मांडता आला पाहिजे. एकच वाक्य माझं लक्षात ठेवा, जे मी पुन्हा पुन्हा सांगतो, एकात सर्व आणि सर्वात एक ही आपली शिकवण आहे, हे संप्रदायाचं तत्व आहे. त्यामुळे या नवरात्रोत्सवामध्ये आपण पुढचे 9 दिवस जे चिंतन करणार आहोत ते चिंतन त्या अनुषंगाने करणार आहोत. आजचा हा पहिला दिवस आहे. आज फक्त मी थोडंसं वारकरी संप्रदायाचा समन्वय आणि आध्यात्मिक
नवरात्रोत्सव आणि सामाजिक त्यातून काही बोध आपल्याला करता येईल का या उद्देशानं थोडं बोललो. आपली ही उदो बोला ही मालिका आणि आजचा पहिला भाग आई जगदंबेच्या चरणी अर्पण करूया. आणि पुन्हा आपण 9 दिवस आईचा गोंधळ, आईचा जोगवा करणार आहोत. आपल्याला आईचा गोंधळ घालायचा आहे आणि मला खात्री आहे या आईच्या गोंधळामध्ये, आईचा गोंधळ घालत असताना, आईचा जोगवा मागत असताना जे चिंतन मी तुमच्या समोर ठेवणार आहे त्या चिंतनाला नक्कीच आई त्या ठिकाणी येईल. त्याचं कारण आहे आपण मनापासून आईला हाका मारणार आहोत. आई गोंधळाला ये, गोंधळाला ये. जय जगदंबे पूर्ण कदंबे, देह तुझा अर्पिला, तुझं म्या फुलवरा बांधिला. आपण फुलवराही करू, आपण जोगवाही मागू आणि आपण गोंधळ सुद्धा घालू व तो देवीचा गोंधळ असेल. पुढचे 8-9 दिवस चिंतन करणार आहोत. शक्तीचं चिंतन आहे, देवीचं चिंतन आहे, भगवंताचं चिंतन आहे, भगवतीचं चिंतन आहे. सर्वांनी न चुकता ते बघितलं पाहिजे आणि ते बघावं अशी आपल्याला विनंती करतो. ज्यांनी संतांचे अमृत वचन हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने ते सबस्क्राईब करा. रोज इथून पुढचे 9 दिवस आपण जरूर हे चिंतन ऐका अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा आईचा आपण जय जयकार केला पाहिजे. उधो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.